नमस्कार मित्रांनो, मेरे ब्लॉगवर पहिला तुमचं स्वागत आहे. तर तसंच आम्ही घरच्या कपड्यांवरती बसलो आणि आता सकाळ झाली आहे आणि आपला आजचा दिवस, आजची तारीख आहे 15/3/2026 आणि आपल्याला आता आजचा दिवस संडे असल्यामुळे आता आज लालबागमध्ये 2 पालखी असतात. 2 नाही म्हणजे दुसरी तर माहिती नाही, पण एक पालखीचा मला माहिती आहे, साई लीला, आणि दुसरी पालखी एक साई सेवा. ते 2 पालखी खूप जुन्या पालखी आहेत आणि ते खूप वर्ष झाले खूप चांगल्या ह्याच्याने जातात, पदयात्रा चालत जातात त्या पालखी. आणि तसंच आज रविवार दिनांक 15/3/2026 तर आज साई लीला करून पालखी निघणार आहे. आणि हे पालखी डायरेक्ट सगळे जे पालखी असतात ते रामनवमीला एकत्र होतात, शिर्डीमध्ये पोहोचतात. तेव्हा त्यांना 10 दिवस लागतात जाता खूप मजा करत जातात, खूप हे करत जातात आणि त्यांचा आनंदच खूप चांगला आहे. भजन वगैरे सगळं करत जातात. आणि तसं तर मी चाललो आहे तिथे लालबागला जाऊन साई लीलाचा सगळं काही शूट वगैरे करणार आहे आणि दर्शन वगैरे घेणार आहे. आणि माझ्यासोबत तसंच केदारपुरा ब्लॉगर्स आणि ईशान भट्टे ब्लॉगर्स ते पण आपल्यासोबतच आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया पुढे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग मित्रांनो, भेटूया पुढे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपल्याला थोडा ट्रेन सुटायला काहीच मिनटं राहिलेत म्हणून आम्ही धावत निघतात. आता आम्ही CSTला आहे आणि मी डायरेक्ट CSTवरनंच चालू केलं आहे. आपला इंट्रो तर घरातच बनवलेला. चला मग आता आपण चाललोय करी रोडला, लालबाग. मित्रांनो, तसंच आता आपण आलेलो आहे आता करी रोड स्टेशनवरती. CSTवरनं निघालेलो, करी रोड स्टेशन आधी आलं. आपले ब्लॉगर चालू आहेत 2 जणी पुढे. आणि आता आपण करी रोड स्टेशन लालबागच्या इकडे झालो आहे. आणि आपण तसंच आता गणपतीच्या टायमालाच येतो इथे आपण, हे बघा. पण आता ही वेळ आलेली आहे साई पदयात्रा. तर तसंच फेमस आपले साई लीलावाले यांचा वाटतं काहीतरी कार्यक्रम आहे, तिकडे आपण जातो आहे. बघूया काय, माझं तर पहिलंच वर्ष आहे तिकडे. बघतो आहे कसं साजरा करतात, काय करतात आपण ते बघूया सगळं काय. आणि आता रामनवमी पण येते जवळ, त्याचा पण ब्लॉग पडेल आपला. आणि आता आपण उज्जैनला जाऊन आलो तर आपले 2 पार्ट पडले, 3रा पार्ट पडेल लवकरच. एडिटिंग थोडी चालू आहे, थोडा वेळ लागतो, काय नाही, हरकत नाही, पडेल तो लवकरच. बघा तसं तुम्ही बघू शकतात. आता आपण पालखीच्या जवळच आलो आहे. आता निघतात ते वाटतं पालखी. आता एक पुढे टेम्पो होता, इथं वाजवणं ठेवलं आहे. पथक पण ठेवला आहे लोकांनी, ढोल ताशा. थोडा आवाज पण थोडा कमी येत असेल. गिरगिट होता, गिरगिट मला पण गिरगिट होता. त्यांचा ग्रुप आहे. पण आपण आता हे सगळं नंतरला काढूया. ते पहिलं आपण दर्शन घेऊया साई लीला. आणि आपले मुलं पण आले, तेजू आणि तवेज भाऊ. जय साईराम. साईराम आलो आम्ही, पाया पडून. अरे मित्र पण आले ना आपले, समजला नाही. पालखी पण रेडी पोझिशन मध्ये फुल मस्त एकदम कडक.
रुपये. लाईनीमधून जावं.
पालखी जवळ होतो, पालखीचं आपण दर्शन घेतलं. जे वाजवणं विजवणं सगळं काय ते पालखीमध्ये जे नवीन नवीन होतं मी बघितलं, सगळं काय बघितलं. आणि खूप मस्त जशी निघते तसं वेळ थोडा वेळाचं थोडा आरपार झाला. ह्या टायमाला वाटतंय हां धक्कामुक्की तर झालीच, पण वेळ थोडा खूप लागला तिथे उभा राहायला, खूप टाईम झाला. कारण की वाजले होते 1:30 वाजले तिथून निघताना, पालखी निघताना. आता आम्ही करी रोड स्टेशनवरती आलो आहे. आता डायरेक्ट सीधा CST वरनं डायरेक्ट घरी. मग घरी मग आता हा ब्लॉग आता आपला 3-4 दिवसात पडेल, टेन्शन नाही घेऊ. चालेल, चला मग मित्रांनो भेटूया पुढे. साईराम नेक्स्ट ब्लॉग. ओम साईराम.